2 ते 3 महिन्यानंतर प्रत्येक नवीन आईला स्वतःमध्ये एक बदल जाणवतो। तो बदल म्हणजे पहिल्याप्रमाणे तिला आपले जे ब्रेस्ट आहेत हे हेवी वाटत नाहीत किंवा त्यामध्ये दूध आहे असं वाटत नाही। शिवाय पहिल्याप्रमाणे दूध लीक सुद्धा होत नाही आणि बाळाचं फीडिंग घेणं सुद्धा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण होतं। अशा वेळी तिच्या मनामध्ये शंका येते किंवा तिच्या मनामध्ये प्रश्न येतात की आपलं शरीर पुरेशा प्रमाणामध्ये दूध बनवत आहे का, बाळाला ते पुरतं आहे का, किंवा बाळाचं पोट तर भरतं आहे का, किंवा दूध आपलं कमी तर पडत नाही ना। यामागे नक्की काय मेकॅनिझम आहे, काय सायन्स आहे, असं का होतं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। लक्षात घ्या, डिलिव्हरी झाल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये प्रोलॅक्टिन नावाचं जे हार्मोन आहे तर त्याची लेवल अगदी हाय असते, अगदी पीक लेवलला असतं। कारण या काळामध्ये तुमच्या शरीराला बाळाची रिक्वायरमेंट अजून समजलेली नसते आणि अशा दरम्यान ब्रेस्ट मिल्क तयार होण्याचं जे प्रमाण आहे हे खूप जास्त असतं आणि हे ब्रेस्ट मिल्क स्टोअर होतं ब्रेस्टमध्ये आणि म्हणूनच तुम्हाला तुमचे ब्रेस्ट हे थोडेसे हेवी वाटतात आणि कधी कधी दूध हे लीक सुद्धा होतं। याशिवाय बाळ सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये थोडंसं वीक असतं। बाळाचे जे मसल्स आहेत हे म्हणावे तेवढे स्ट्रॉंग झालेले नसतात, लॅच प्रॉपर झालेलं नसतं, बाळ सुद्धा स्तनपान घेणं हे शिकत असतो आणि अशा दरम्यान बाळाला फीडिंग घेण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे हा थोडा जास्त असतो। हळूहळू असं होतं की तुमच्या शरीराला बाळाची रिक्वायरमेंट समजत जाते, बाळाला किती प्रमाणामध्ये दूध लागतं आहे, बाळाची भूक केवढी आहे ही तुमच्या शरीराला समजते आणि त्यानुसारच शरीर हे दूध बनवायला लागतं। आपण नेहमी सांगतो की ब्रेस्ट फीडिंग हे डिमांड ऑन सप्लाय या बेसिसवरती काम करतं, म्हणजे जेवढं तुमचं बाळ जास्त दूध ओढेल, जास्त दूध बाहेर पडेल, तेवढं जास्त दूध तुमचं शरीर हे बनवेल आणि म्हणूनच या काळामध्ये तुमच्या शरीराला बाळाची रिक्वायरमेंट समजलेली असते आणि तेवढंच दूध हे शरीर बनवत असतं। ऑन टाइम जेव्हा बाळ हा सक करेल त्याच वेळी दूध बनतं आणि त्याच वेळी ते बाळाला मिळत असतं आणि म्हणूनच तुमचे ब्रेस्ट हे थोडेसे तुम्हाला हलके लागतात किंवा एम्प्टी लागतात। शिवाय बाळाचा स्ट्रॉंगनेस सुद्धा थोडासा वाढलेला असतो, लॅच प्रॉपर झालेलं असतं आणि म्हणून बाळाची जी भूक आहे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये जरी बाळाने दूध ओढलं तरी सुद्धा भागलेली असते। जर तुम्हाला असं जाणवत असेल की बाळ हा कन्सिस्टंटली त्याचं वेट गेन करतो आहे, दिवसभरामध्ये 6 ते 8 वेळा सुसू करतो आहे, बाळाची झोप प्रॉपर आहे, बाळ हा डिमांड करायला लागलेला आहे किंवा बाळ हा फीडिंग घेतल्यानंतर हॅपी फील करतो आहे, तर त्यावेळी लक्षात घ्या तुम्ही बाळाला पुरेसं दूध देऊ शकत आहात। यामध्ये तुम्हाला काहीही शंका घेण्याची कारण नाही। हा दुधाचा जो सप्लाय आहे हा 2 वर्षापर्यंत प्रॉपर राहावा यासाठी बाळाला तुम्हाला वेळोवेळी स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट द्यायचा आहे, क्लस्टर फीडिंग करत राहायचं आहे, म्हणजे जेव्हा बाळाला हवं आहे तेव्हा बाळाला ब्रेस्ट फीडिंग करणं गरजेचं आहे। तुम्हाला वाटतं आहे की बाळाला दूध मिळत नाही म्हणून लगेचच फॉर्म्युला मिल्क देण्याची चूक तुम्हाला अजिबात करायची नाही। तुमचं हायड्रेशन मेंटेन ठेवणं गरजेचं आहे, आहारामध्ये भरपूर पाणी आणि इतर लिक्विड डाएट घ्यायचं आहे। जे काही लॅक्टोनिक ग्रॅन्युअल सारखे पदार्थ आहेत की ज्यामुळे तुमची दूध वाढणार आहे अशा पदार्थांचा समावेश तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये करायचा आहे। बर्थ कंट्रोल पिल्स घेण्याची चूक तुम्हाला अजिबात करायची नाही, कारण त्यामुळे सुद्धा तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा कमी येऊ शकतो। मेंटली तुम्ही अतिशय पॉझिटिव्ह आणि हॅपी राहाल याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल तर अगदी 2 वर्षापर्यंत बाळाला पुरेल एवढं बाळाच्या आवश्यकतेनुसार तुम्ही दूध हे जरूर बनवू शकाल।